तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या प्रकरणी आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या समोर सुनावणी झाली आहे। भिसे कुटुंबियांनी आपली बाजू आज मेडिकल काउन्सिल समोर मांडली। डॉक्टर सुश्रुत गैसास यांची सनद रद्द केली जावी, यासोबतच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ट्रस्टवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिसे कुटुंबियांनी केली। तर दुसरीकडे डॉक्टर गैसास हे आजच्या सुनावणीसाठी गैरहजर होते। काय वेळ येते, कशी वेळ आली माझी, मी बोलू सुद्धा शकत नाही, इतकी मी घाबरते। आज जी काही सुनावणी झाली त्याने तुम्ही समाधानी आहात का? अजून तर नाही। काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षित म्हणजे त्यांना अटक व्हायलाच पाहिजे ना, मुलीला न्याय मिळायलाच हवा। तुम्हाला त्यांनी काय साधारण प्रश्न विचारले? मला तरी जास्त नाही विचारले। सुश्रुत गैसास हे आले नाही, त्यांनी वैद्यकीय समितीला त्याबाबत कळवलं आहे। त्याच्यानंतर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या की डॉक्टर सुश्रुत गैसास आणि समिती सदस्यांवर वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, त्यांच्यावर व्यावसायिक गैरवर्तन व कायद्याच्या उल्लंघनासाठी चौकशी व खटले दाखल करावेत, घटनेतील मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि हिप्पोक्रेट शपथ आणि नीती नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल योग्य ती कायदेशीर शिस्तभंगाची व नागरिक स्वरूपातील कारवाई करण्यात यावी। हॉस्पिटल ट्रस्ट आणि ट्रस्टचे जे काही संबंधित जे काय आहेत म्हणजे प्रशासन जे आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कारभारावर नियंत्रण आणावे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही कुटुंबाला असे अमानवी त्रास सहन करावे लागू नयेत। आणि आपल्या यासाठी आम्ही त्यांना या आमच्या मागण्या आम्ही त्यांना सादर केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।